नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे मी बोटनेक ब्लाऊजचं अस्तर आणि मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक जे आहे ते मी साईडला ठेवून देते आणि अस्तरवरती तुम्हाला मापे समजून सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या साईजचा इथं ब्लाऊज कटिंग केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, सर्वात आधी आपण इथं छातीचं माप घेणार आहोत. 8 इंच छातीचं माप आहे, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. कमरेचं माप सुद्धा 8 इंच आहे, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने छातीचं माप आणि कमरेचं माप घेतलेलं आहे. उंची मी 14.5 इंच घेतलेली आहे. तयार ब्लाऊज माझा 13 इंचाचा होणार आहे. 1 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच मी डिझाईन साठी घेतलेला आहे. तर शोल्डर मी 7 इंचाचा घेतलेला आहे आणि मोंढा जो आहे तो मी 7.25 इंचाचा घेतलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, इथे मी शोल्डर उतार सुद्धा देऊन घेतलेला आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज व्यवस्थित बसेल. त्याच्यानंतर गळा रुंदी मी 4.25 इंचाची घेतलेली आहे आणि 4.25 इंचाचा हा चौकोन मी तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याचा गोलाकार सुद्धा तयार करून घेतला. 2 इंचावरती इथं मार्किंग केलेलं आहे आणि इथून बघा, मी 4.25 इंचावरतीच मार्किंग करत आहे. जेवढं गळा रुंदीचं माप घेतलेलं आहे तेवढंच मी इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथून खाली बघा 4 इंच घेतलेलं आहे आणि इथून सुद्धा ही लाईन आखून घेते आणि हा चौकोन मी तयार करून घेणार आहे या पद्धतीने बघा. आणि हा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता याच्यामध्येच आपण आपली डिझाईन तयार करणार आहे. तर बघा, या 4 इंचाचा आपल्याला हाफ करायचा आहे. 2 इंचावरती आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा, ह्या शिलाई मार्जिनच्या साईडने 3 इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि आता इथून बघा, हलक्या हाताने मी आधी आकार देऊन घेत आहे. या पद्धतीने 3 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे इथं आपल्याला ही लाईन जॉईन करायची आहे. त्याच्यानंतर आता हा आकार जो आहे तो मी डार्क करून घेते. या पद्धतीने अशा पद्धतीने हा आकार तयार करून घ्यायचा आहे. या साईडने सुद्धा त्याच पद्धतीने करायचा आहे, जेणेकरून दोन्ही साईडचा जो आकार आहे तो आपला व्यवस्थित येईल. तर बघा, इथं तुम्ही 1.5 इंचावरती मार्किंग करून सुद्धा आकार देऊ शकता. दोन्ही साईडला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि गोलाकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता. त्याच्यानंतर बघा, इथं मी मगाशी उंचीचं तुम्हाला दाखवली नव्हते, तर 13 इंच उंची तयार ब्लाऊजची आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं. त्याच्यानंतर हा आता आपल्याला कट करून काढायचा आहे. दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहे. आता हे मधलं जे डिझाईनचं कापड आहे ते आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे अस्तर जसे आपण कटिंग केलेलं आहे तसेच मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी अस्तर मेन फॅब्रिक वरती ठेवून घेते. तर या पद्धतीने ठेवायचं आहे. तुम्ही मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तर पेक्षा 1 इंच वाढवून सुद्धा घेऊ शकता. इथे मी आहे असं कटिंग केलेलं आहे. या पद्धतीने मी कटिंग करून घेत आहे. दोन्ही पार्ट आपले इथं वेगवेगळे करून झालेले आहे. आता हे डिझाईनचं जे मधलं कापड आहे ते सुद्धा मी कट करून घेते, जेणेकरून मला टिप मारण्यासाठी सोपं येईल. या पद्धतीने आपली ही डिझाईन जी आहे ती तयार होणार आहे. इथे तुम्हाला मी दाखवते. पण आता ह्या ब्लाऊज शिवायचा कसा ते सुद्धा आपण बघणार आहोत. इथं आपली फक्त कटिंग झालेली आहे. या पद्धतीने आपला हा डिझाईन चा आकार जो आहे तो तयार होणार आहे. तर आता हे दोन्ही पार्ट आपण जॉईंट करायला घेऊ. तर बघा, या पद्धतीने सर्वात आधी मी खालच्या साईडचा जो पार्ट आहे कमरेच्या साईडचा तो जॉईंट करून घेणार आहे. बघा, या पद्धतीने जी सुईची बाजू आहे ती आपल्याला वर करायची आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा. आणि हे बघा, हा जो डिझाईनचा आकार आहे तिथेच फक्त आपण 1/2 इंच मार्जिन धरत आपल्याला ही टिप मारायची आहे. जास्तीचं मार्जिन धरायचं नाही, कारण आपण दोन्ही पार्ट साठी फक्त 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे कापड. त्यामुळे 1/2 इंच आपल्याला
घ्यायचं आहे दोन्ही साईडला शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर बघा या साईडने कमरेच्या साईडने सुद्धा मी इथं टीप मारून घेत आहे, जेणेकरून कापड उलटल्यानंतर आपली कमरेची साईड सुद्धा व्यवस्थित तयार होईल. इथं आपल्याला या आकारानुसार छोटे छोटे कट द्यायचे आहेत. आपले कट टिपेवरती जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आता हे कापड जे आहे ते उलटवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा इथं, तर बघा दाबटीप देताना अस्तर वर दिसणार नाही अशा पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती आपली व्यवस्थित आली पाहिजे, या पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. छोट्या टाकेचा वापर करायचा आहे, म्हणजे आपली दाबटीप जी आहे ती परफेक्ट येते. त्याच्यानंतर खालच्या साईडने कमरेच्या साईडने सुद्धा मी इथं दाबटीप देऊन घेत आहे. बघा अस्तर आतमध्ये सारायचं आहे आणि या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायचे आहे. इथं परफेक्ट फिनिशिंग सहित आपला हा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आलेला आहे. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत. या पद्धतीने अगदी अस्तरच्या कडेने पण अस्तरवरून आपल्याला टीप मारायची आहे. अस्तर जॉईन करायची जी टीप आहे ती टीप. तर बघा इथं पूर्ण अस्तर आपलं जॉईन करून झालं. आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा आपल्याला कट करून काढायचं आहे. व्यवस्थित कट करायचा आहे. आपला कात्रीचा जो कट आहे तो आपला मेन फॅब्रिक वरती लागणार नाही, या पद्धतीने. आपला पार्ट हा तयार झाला, तो आपण साईडला ठेवून द्यायचा आहे. आणि हा वरच्या साईडचा जो गळ्याच्या साईडचा पार्ट आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने उलट सुईचं बघून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आता हे गळ्याचं जे मार्किंग आहे त्याच्यावरून आपण टीप मारणार आहोत. तर त्याच्या आधी मी हा दोन्ही साईडला गळ्याचं जे मार्किंग आहे ते उमटवून घेणार आहे. खोडून डार्क करून घेते आणि दुसऱ्या साईडला सुद्धा उमटवून घेते. हे बघा या पद्धतीने. आता हे आपण 4.5 इंचावरती गळा रुंदीचं माप घेतलं होतं, बरोबर. शिलाई मार्जिन जे आहे ती आपली याच्या बाहेरून राहणार आहे. हे बघा ज्यावेळेस आपण गळा उलटवून घेतो किंवा पलटी करतो त्यावेळेस आपलं हे शिलाई मार्जिन इथून येणार आहे. गोट लावणार असतं तर आपलं पहिल्या टिपेवरूनच जे खडूचं पहिलं मार्किंग आहे तिथूनच आलं असते टीप, पण आपण उलटवून घेणार आहोत त्यामुळे इथून आपण टिप मारून घेणार आहोत. तर बघा खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला टिप मारायची आहे. म्हणजे काय होतं, आपला गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित गोल राहतो. यासाठी मी या पद्धतीने खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्या खडूच्या मार्किंग वरून टिप मारत आहे. नवीन शिकणाऱ्यांनी अशा पद्धतीने करायचं आहे. जवळ नवीन आहे तोवर या पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून गळा जो आहे तो व्यवस्थित आहे असा गोल राहील किंवा जसा आकार आहे तसा राहील यासाठी. त्याच्यानंतर पहिलं जे मार्किंग आहे तिथून हे कटिंग करून घेतलं, म्हणजेच आतमध्ये आपलं 1/2 इंच आहे तिथं आपल्याला कट देण्यासाठी राहील. हे बघा या पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहेत. छोटे छोटे कट द्यायचे आहेत, कारण आपण हा गळा जो आहे तो उलटवून घेणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित उलटवून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित करून घेतलं म्हणजे दाबटीप व्यवस्थित येईन आपली. आता हे पलटी करून घेतल्यानंतर याच्यावरून आपण दाबटीप देणार आहोत. तर बघा दाबटीप अशा पद्धतीने द्यायची आहे की अस्तर वर दिसणार नाही. तर हे मी तुम्हाला सारखंच सांगत असते. त्यामुळे काय होतं तर आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येते. त्यामुळे हे लक्षातच ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण पलटी करू गळा एखादा त्यावेळेस अस्तर वर दिसणार नाही, या पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. इथे आता आपली पूर्ण दाबटीप देऊन झालेली आहे. हे बघा या पद्धतीने दाबटीप देऊन झाली. तर गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे मी सांगितलेली जी ट्रिक्स आहे ती नक्की वापरा. त्याच्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे.
हे बघा या पद्धतीने अगदी अस्तरच्या कडेकडेने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित धरायचं आहे, जेणेकरून कुठेही घोळ चुन्या पडणार नाही या पद्धतीने. आणि पूर्ण अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला. हे बघा पूर्ण अस्तर आपलं जॉईन करून झालं. आणि आता आपल्याला हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सुद्धा कट करून काढायचं आहे. अगदी व्यवस्थित कट करायचं आहे. तर बघा इथं अगदी छोटं छोटं जे राहिलेलं आहे ते कट करून काढायचं आहे, कारण आपल्याला इथं बोट लावायचं आहे आणि आपला जो आकार आहे डिझाईनचा तो बिघडायला नको. त्यासाठी व्यवस्थित छोटं छोटं जे कापड आहे एक्स्ट्राचं ते सुद्धा कट करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित हा पार्ट आपला तयार झाला. आता या पार्टला मी गोट लावणार आहे. तर बघा गोट जो लावणार आहे ती मी सरळ कापडातला लावणार आहे. त्याचबरोबर जो काठ होता त्या काठापासून इथे मी गोट तयार करत आहे, जेणेकरून तो ब्लाऊजला सुद्धा अगदी उठून आणि शोभून दिसेल या पद्धतीने. जर तुम्हाला अशा पद्धतीने गोट नसेल लावायचा तर तुम्ही सिंपल सी लेस सुद्धा लावू शकता किंवा हँगिंग सुद्धा तयार करू शकता. या पद्धतीने मी इथं सिंपल आणि कमी वेळात तयार होण्यासाठी गोट लावत आहे. हा सुद्धा गोट सुंदर असा दिसणार आहे. या पद्धतीने इथे मी एक्स्ट्राचं कट करून काढलं. आणि आता आपल्याला इथं हे शिलाई मार्जिन आहे ते दुमडून घ्यायचं आहे या काठाच्या कापडामध्ये आणि टीप मारायची. तर बघा तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने टीप मारत आहे. कुठेही चुन्या पडणार नाही या पद्धतीने हाताने प्रेस करायचं आहे आणि टीप मारायची आहे या पद्धतीने. जर चुन्या राहिल्या प्लेट्स राहिल्या तर आपला गोट जो आहे तो व्यवस्थित दिसणार नाही. त्यामुळे हाताने व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि नंतर टीप मारायची आहे. तर बघा इथं पूर्ण टीप मारून झाली. आणि आता हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून काढायचं आहे या पद्धतीने. पूर्ण कट करून काढले बघा मी, कुठेही एक्स्ट्राचं ठेवलेलं नाही. आणि आता आपल्याला हवा आहे असा गोट इथं तयार करायचा आहे. तर जास्त मोठा सुद्धा ठेवू नका आणि जास्त बारीक सुद्धा करू नका. अगदी मापात शोभून दिसेल असा तयार करा. हे बघा या पद्धतीने. या पद्धतीने मी अगदी सावकाश असा तयार करून घेते, जेणेकरून आपला गोट जो आहे तो चपटा होणार नाही. अगदी गोटच्या आणि ब्लाउज पीसच्या खाचेतून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायचे आहे. आणि तुम्हाला ही ब्लाउज डिझाईन कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. या पद्धतीने आपल्या इथं पूर्ण गोट तयार झाला. अगदी सावकाश इथे मी पूर्ण तयार करून घेतलेला आहे. या पद्धतीने हा तयार झालेला आहे. आता कमरेचा पार्ट आणि हा पार्ट आपण एकमेकांना जॉईन करून घेणार आहोत. तर बघा जॉईन करताना आपल्याला काय करायचं आहे, कमरेच्या साईडला म्हणजे जे शिलाई मार्जिनची साईड आहे ती साईड आपली अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे त्या साईडने आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. आणि मार्जिन जास्त धरायचं नाही, 1/2 इंच मार्जिन धरायचं आहे, कारण आपण उंचीमध्ये फक्त अर्धा इंच वाढवून घेतलं होतं या मार्जिनसाठी. या पद्धतीने लॉक करून घ्यायचं.
त्याच्यानंतर या साईडने सुद्धा जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने बोट वरती टीप जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि टीप मारायची आहे, लॉक करायचं आहे. बघा इथं आपला परफेक्ट असा हा ब्लाउज बॅकनेक तयार झालेला आहे. याला थोडीशी इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे हा गोट व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर आता आपण इथं टक्स टाकून घेऊ. टक्सचं मार्किंग इथं केलेलं आहे, तर त्याच्यावरूनच मी इथं टीप मारून घेत आहे. 1 इंचाचा टक्स आहे. टक्सची उंची गळ्याच्या खाली ठेवायची आहे, म्हणजे डिझाईनच्या खाली ठेवायची आहे, जास्त वर घ्यायचं नाही. दोन्ही साईडला टक्सला लॉक करायचं आहे. दोन्ही टक्स एकाच उंचीचे आहेत का ते सुद्धा चेक करायचं आहे. या पद्धतीने दोन्ही टक्स आपले टाकून झाले. या पद्धतीचा आपला इथं बोटनेकचा सुंदर असा गळा तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्याच्यानंतर पूर्ण इथं मी ब्लाउज शिवून घेतलेला आहे. तर बघा या पद्धतीने हा ब्लाउज माझा तयार झालेला आहे. शोल्डर पट्टी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्हाला जरी जास्त ठेवायची असेल तरी तुम्ही गळा रुंदी 3.5 इंचाची घ्यायची आहे. पुढचा गळा बघा मी पंचकोनी इथं घेतलेला आहे. याचा जर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. बाही डिझाईन सुद्धा बघा या पद्धतीने मी प्लेट्सची केलेली आहे. इथे माझा पूर्ण ब्लाउज व्यवस्थित असा परफेक्ट शिवून झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला एक लाईक नक्की करा.